मला गॅरंटी आहे, की आत्तापर्यंत तुम्ही अशी वडी कधीच खाल्ली नसेल आणि बनवली तर नसेलच. आज आपण बनवणार आहोत नेहमीपेक्षा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने, पण बनवायला मात्र खूपच सोपी अशी वडी, जी चवीला खूप खमंग लागते आणि नेहमी-नेहमी बनवून खावीशी सुद्धा वाटते. नमस्कार मंडळी. नेहमीची तीच-तीच पद्धत आणि त्याच-त्याच वड्या खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल आणि तुम्ही कुठल्यातरी नवीन वेगळ्या शोधात असाल ना आणि ताटामध्ये मस्त हा पदार्थ तुम्हाला खुलवून दिसायचा असेल, पाहुण्यांची वाह मिळवायची असेल ना, तर आजचा हा पदार्थ खास तुमच्याचसाठी आहे. कारण आज आपण बनवणार आहोत नेहमीपेक्षा वेगळी चवीला आणि बनवायला खूपच जास्त सोपी अशी वडी ज्याला तुम्ही कोणतंही नाव देऊ शकता, कारण ही बनवायला खरंच खूप सोपी आहे आणि खायला तितकीच रुचकर सुद्धा लागते. चला तर मग फार वेळ न दवडता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी वडीसाठी लागणारं छोटंसं वाटण. तर इथे 2 गड्डी लसूण मी सोलून घेतलेला आहे आणि 2 इंच आल्याचे तुकडे घातलेत. यासोबतच भरपूर मिरच्या. या तिखटाला फार नाही आहेत म्हणून मी जवळ-जवळ 15 एक मिरच्या तरी घेतल्या असतील. आता याची बारीक पेस्ट करून घेतली पाणी न घालता. चला वाटण तर झालं. आता यानंतर कोथिंबीर चिरायला घ्यायची. ही कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतली होती, चांगली निथळून सुद्धा घेतली आहे. एक गड्डी कोथिंबीर आहे, मीडियम साईजची गड्डी होती, फार मोठी नाही आणि खूप छोटी सुद्धा नाही. आता ही अगदी बारीक आपल्याला चिरून घ्यायची आहे. नेहमी आपण कोथिंबिरी वडीसाठी लागणारी कोथिंबीर कसं चिरून घेतो, शक्यतो कोथिंबिरीमध्ये ना त्याची कोवळी देठं सुद्धा घ्यायची. छान चव येते. आता इथे ना कोथिंबीर संपूर्ण मी चिरून घेतलेली आहे. जमेल तितकी बारीक चिरून घेतली. एका ताटामध्ये काढून घेऊयात किंवा एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. आता यामध्ये काही साधे बेसिक मसाले आपण घालणार आहोत. तर सगळ्यात आधी मी इथं घातलेला आहे अर्धा छोटा चमचा जिरं, एक छोटा चमचा भरून ओवा सुद्धा घातलेला आहे आणि यासोबतच पाव चमचा हळद घालायची आहे. एक छोटा चमचा भरून इथे मी धने पावडर घातलेली आहे आणि यानंतर आपल्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे यामध्ये लाल मिरची पावडर सुद्धा घालायची. मिरची सुद्धा आपण घालणार आहोत ना, म्हणून अर्धा छोटा चमचाच लाल मिरची पावडर घेतली. आता तयार केलेली ही आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घातली, साधारण 1.5 चमचा आणि यासोबतच चवीपुरतीचं मीठ सुद्धा घातलेलं आहे. आता हे सगळं साहित्य चांगल्या हाताने एकजीव मिक्स करून घ्यायचं. आधीच असं मिक्स केलं ना, की मग सगळ्या साईडला व्यवस्थित असं सगळं मीठ, मसाला आणि ही पेस्ट सुद्धा लागली जाते आणि चव तर खूपच भन्नाट येते. आता यामध्येच ना आपण पीठ घालणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण घालणार आहोत 1 वाटी भरून बेसन पीठ. यासोबतच अर्धी वाटी मी इथे तांदळाचं पीठ सुद्धा घेतलंय आणि यासोबतच अर्धी वाटी ज्वारीचं पीठ सुद्धा घ्यायचंय किंवा बाजरीचं असेल तरी सुद्धा चालणार आहे. हे सगळी पिठं चांगली एकजीव आता पुन्हा एकदा या कोथिंबिरीमध्ये मिक्स करून घ्यायची. पिठं चांगली या कोथिंबिरीमध्ये मिक्स झाली, की मग आता थोडं-थोडं करत यामध्ये पाणी घालायचं आणि थोडासा घट्टसर असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. खूप सैलसर अजिबात मळायचं नाही. यासाठी अगदी एक पाव ग्लास भरूनच मला पाणी लागलेलं आहे. आणि आता तुम्ही इथे बघू शकता थोडासा घट्टसर तरीसुद्धा असा मस्त कंबाईन असा गोळा मी तयार करून घेतला. आता तुम्ही म्हणाल, की इथं हे तर कोथिंबीर वडीसाठी लागणारं मिश्रण तयार झालं. हो, थांबा. तुम्हाला सगळी प्रोसेस अगदी सविस्तर सांगणार आहे. आता हा तयार केलेला डो एका वेगळ्या भांड्यामध्ये आपल्याला ठेवून द्यायचा आहे. आता इथे मी घेतलेला आहे 300 ग्रॅमचा कोबी. हा कोबी अर्धा मी आधी चिरून घेते. यामधला अर्धाच कोबी आपल्याला लागणार आहे. सगळा कोबी काही आपल्याला लागणार नाही. म्हणून मग अर्धा साईडला ठेवून दिला आणि उरलेल्या अर्ध्या कोबीचे पुन्हा 2 असे भाग करून घेतले. आता इथे पोटॅटो चिप्स असतो ना, त्याने मी खिसून घेणार आहे किंवा तुम्ही अगदी बारीक पातळ चिरून घेतलात तरीसुद्धा चालेल. आता इथे कसं ना काम आपलं खूप पटापट होतो म्हणून मग ही खिसणी मी वापरलेली आहे. पोटॅटो स्लायसरनी संपूर्ण असा खिस पडलेला आहे आणि आता तुम्ही इथे बघू शकता मस्त असा आपला कोबी अगदी 2 मिनिटात खिसून सुद्धा झाला. यामध्ये थोडंसं जिरं घातलेलं आहे, ओवा घातला आणि यानंतर यामध्ये घालायची आहे थोडीशी हळद. गरम मसाला अगदी 1 छोटा चमचा घातलाय आणि आपण जो ठेचा तयार करून घेतला होता ना, तो आपल्या आवडीप्रमाणे तिखटाच्या अंदाजाप्रमाणे यामध्ये घालायचा. चवीपुरतीचं मीठ घातलं. आता पुन्हा एकदा हे सगळं साहित्य चांगलं एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे. कोबी आहे यामध्ये भरपूर पाणी असतं, यामुळे अजिबात कोबीला असं चोळत बसायचं नाही. तुम्ही जितकंच जास्त चोळत बसाल किंवा मिठामुळे सुद्धा खूप जास्त पाणी सुटू शकतं. आता यामध्ये मी 1 वाटी भरून इथे बेसन पीठ घातलं. अर्धी वाटी भरून इथे मी तांदळाचं पीठ घातलं. हे 2च पिठं मी यामध्ये घातलेली आहेत. ही पिठं चांगली यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि हलकी कुस्करल्यासारखी करायचं. अजिबात यामध्ये पाणी घालायचं नाही. कोबीला स्वतःचंच खूप जास्त पाणी सुटतं. या पाण्यामध्येच व्यवस्थित असा कोबीचा डो आपल्याला तयार करता येतो.
अगदी थेंबर सुद्धा पाण्याची आवश्यकता नसते. आता इथे आपल्याला कोथिंबिरीचा डो तयार करून झाला, यासोबतच कोबीचं सुद्धा झाला. आपले दोनही पिठं तयार झाली. आता आपण करणार आहोत लेअरवाल्या वड्या. त्या कशा करायच्या ना हे पाहूयात. तर इथे मी काय केलं, खाली आहे ना चॉपिंग बोर्ड ठेवला किंवा पोळपाट घेऊ शकता. सगळ्यात आधी तर कोथिंबिरीचं मिश्रण घ्यायचंय. तर इथे मी अर्धं मिश्रण घेतलं. ओला इथे रुमाल घेतलेला आहे आणि यावरती अशा पद्धतीने आपल्याला थापून घ्यायचंय. आणि यानंतर अगदी थोडंसं याच्या निम्मं आपल्याला कोबीचं मिश्रण घ्यायचं आहे आणि हे सुद्धा यावरती छान पसरवून लावायचं आहे. तुम्हाला जसं व्हिडिओमध्ये दिसतंय ना, अगदी तसंच. तुम्हाला खरं सांगू, इतकी भारी टेस्ट येते ना याची आणि चव तर खूपच छान लागते. नेहमीच्या वड्या तर आपण खातोच की, पण ताटामध्ये शोभा देणाऱ्या या वड्या ना चवीला खरंच खूप अप्रतिम लागतात. छान मिश्रण थापून झालं की वडीला आपल्याला आकार द्यायचा, म्हणजे अशा पद्धतीने गोल गुंडाळायचं आणि इथे तुमच्या लक्षात येत असेल की मी कशा पद्धतीने गुंडाळून घेत आहे. हळूहळू हे मिश्रण पुढं सरकवत जायचं आणि गोल रोल आपल्याला करून घ्यायचा. तुम्हाला जर ही पद्धत जी आहे ती थोडीशी अवघड वाटत असेल ना, तर एक खूप भन्नाट अशी सोपी पद्धत सुद्धा सांगते, जी तुम्हाला खरंच खूप सोपी सुद्धा वाटेल. आता इथे बघा, हे जो डो पण तयार करून घेतला ना, हा लगेचच चाळणीमध्ये अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे. तो थोडासा सेट करून घेतला. मी इथं तीळ घालायचं विसरली आहे. तुम्हाला हवं असेल तर वरून थोडेसे तीळसुद्धा घालू शकता. लेयरवाली वडी बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत. हातावरतीच मी थापून घेतलेला आहे आणि यानंतर आपला कोबीचा जो डो आहे तो सुद्धा असा थोडासा हातावरती दाबून घेतला आणि वरचं जे आवरण आहे ना कोथिंबिरीच्या डोचं, ते संपूर्णपणे ह्याला गुंडाळून घेतलं. ही पद्धत तर खूपच सोपी आहे, म्हणजे अगदी आरामात तुम्ही करू शकता. मिनिटाच्या आत होऊन सुद्धा जाईल. आता या साईडला ना पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आणि लगेचच या वड्या मी वाफवण्यासाठी सुद्धा ठेवलेल्या आहेत. झाकण ठेवलं आणि साधारण 20 मिनिटांसाठी छान अशा वाफवून घेतलेल्या आहेत. थोड्याशा थंड करून घेऊयात आणि मग आपण या कट कशा करायच्या त्या पाहू. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशा थंड झालेल्या आहेत. आता एक-एक करून ही वडी आधी कट करून पाहू, पण त्याआधी तुम्हाला मी दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त लेयरसुद्धा दिसतायत. आत्ता कच्च्या आहेत त्यामुळे पटकन अशा लेयर दिसून येणार नाही. पण जेव्हा तुम्ही तळाल ना किंवा शॅलो फ्राय जेव्हा कराल त्यावेळेस मस्त लेयर दिसतात आणि खायलासुद्धा खूप जास्त खमंग लागतात. तर एक वडी कट केलेली आहे ती तुम्हाला दाखवते, अगदी जवळून दाखवते. आता दिसतायत की नाही लेयर? तळल्यावरती तर अजून मस्त दिसतील. आता जी वडी आपण हातावरती थापून केली होती ना, ती सुद्धा तुम्हाला दाखवते. बघा, अशा मस्त लेयर आलेल्या आहेत आणि दिसायला सुद्धा खूप मस्त दिसते. आता इथे मी काही वड्या कट करून घेणार आहे आणि उरलेल्या ज्या वड्या आहेत ना, त्या एका डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून देणार. हवं तेव्हा शॅलो फ्राय किंवा तळून तुम्ही घेऊ शकता. इथे पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलंय. खूप जास्तच सुद्धा मी तेल घेतलेलं नाही, थोडं कमीच घेतलंय. आता या तेलामध्येच दोन्ही साइडनी चांगल्या तळून घेऊयात. तुम्हाला जर असं वाटत असेल की लेयर सुटतील किंवा वरचं जे आपण कोथिंबिरीचं मिश्रण केलं होतं ते वेगळं होईल आणि कोबीचं वेगळं होईल, तर असं अजिबात होत नाही. अजिबात लेयर वेगवेगळ्या होत नाहीत. छान ते एकमेकांसोबत चिकटून राहतात आणि तळताना सुद्धा अजिबात तुटत नाहीत. मस्त तळल्या जातात, खुसखुशीत होतात आणि मुळात चविष्ट सुद्धा लागतात. आणि तुम्ही इथे बघू शकता लेयरवाल्या वड्या इथे मी तळून घेतलेल्या आहेत आणि तळल्यानंतर किती छान दिसतायत. म्हणजे पाहताना प्रश्न पडतो की यार ह्या वड्या असतील तरी कशाच्या आणि खाऊन तरी पाहावं. मला नक्की खात्री आहे की तुम्हाला ही आजची वेगळी रेसिपी आवडली असेल आणि जर ही आजची वड्यांची रेसिपी कल्पना तुम्हाला आवडली तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा आणि अशाच व्हिडिओजसाठी ना अशाच रेसिपीजसाठी पटकन तृप्तीज किचन कट्टाला सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.